केलाय की 52च्या पुढे जाण्याचा विचार केलाय, हाय इम्पॅक्टफुल असणार आहेत. पण दुसऱ्या बाजूला विजय भागडेने काय सांगितलंय, टीमला काय सांगितलंय? यस, त्याची सुद्धा चर्चा केली जाईल. तुर्तास लगेच फिल्डिंग लावून घ्या. भागडे ब्लास्टर्स पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करण्यात येते. मगाशी अनाऊन्स केलं होतं की तुम्ही मैदानात जा, परंतु मैदानात गेल्यानंतर आपण टीम मीटिंग करताय. आपल्याकडे वेळ नाहीये. प्रत्येक संघाला विनंती आहे की आपण जी काही टीम मीटिंग करायची आहे ती बाउंड्रीलाईनच्या बाहेर ज्या वेळेला तुम्ही एकत्रित बसलेला आहात त्यावेळेला मीटिंग करा. मैदानात फक्त तुमची फिल्डिंग सजवायचं काम करा. जे काही डिसिजन घ्यायचं त्याचं सुद्धा अगोदर प्लॅन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला क्विक डिसिजन घेता येतील. हे फक्त तुम्ही खेळताय म्हणून नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला शेवटचा सामना 4 षटकांचा खेळायचा असेल किंवा जो काही 3 षटकांचा खेळायचा असेल तर तुम्हाला आत्तापासून ती वेळेची बचत करणं गरजेची आहे. कदाचित या वेळेचा फटका तुम्ही जर शेवटच्या सामन्यामध्ये खेळला तर तुम्हाला सुद्धा बसू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घ्या. सर्व संघांसाठी एकच सूचना, तुम्हाला कॉल केल्यानंतर टॉससाठी लगेच यायचं आहे. मॅच संपल्यानंतर तुमचा जो काही पोझिशन आहे बॅटिंग बॉलिंग तो तुम्ही घ्यायचा आहे, लगेच तिथे जाऊन तैनात राहायचं आहे. आणि ज्या वेळेला तुमची मॅच चालू होईल त्यावेळेला बिना बोलता तुमचा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य आहे. या सर्व बाबी तुम्ही लक्षात ठेवा. बाउंड्री लाईन वरती तैनात असणारे प्रेक्षक, तुमचा उत्साह तुमची आवड आम्ही समजू शकतो, परंतु या मैदानात खेळत असताना कोणताही विघ्न यायला नको. त्यासाठी अगोदरच तुम्ही बाउंड्री लाईनच्या 2 फूट मागे थांबा, जेणेकरून कोणताही विघ्न मैदानात येणार नाही. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू होते. धनंजय, खूप चांगली चर्चा ही सुद्धा रंगणार आहे. जसं की 32च्या सामन्याची तुम्ही चर्चा केली, बचाव तर होऊ शकला नाही, परंतु कालच्या दिवसाने 32चा बचाव दाखवला. काल 32चा बचाव झाला होता, हा इतिहास आहे आणि त्याला जास्त वेळ झालेला नाहीये. फक्त कालच्या दिवसात आपण आजच्या दिवसामध्ये आलेलो आहोत. सो बघूयात काय घडतंय मैदानात. विजय भागडे आणि टीम, मनोज भागडे आणि टीम कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवतीये आणि त्यांच्या समोर खेळ करत असताना मागील वर्षाची म्हणजे डिपेंडिंग चॅम्पियन कशा प्रकारचा खेळ करतात पाहूयात. दोन्ही संघाने देऊयात शुभेच्छा. मैदानाच्या दिशेने 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला दीपेश लोखंडे आणि त्याच्या साथीनं आकाश, ही जोडी मैदानात आली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः विजय भागडे. यस, विजय भागडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर जर पाहिलं तर दीपेश लोखंडे मैदानावरती आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हा अगदी 16 मैदानावरती सध्या रंगलेला आहे. मंडणगड प्रीमियर लीग मधील आपण पाहिलं तर 2 महत्वाचे आयकॉन खेळाडू आणि त्या 2 आयकॉन खेळाडू मधली ही लढाई आहे. ती लढाईला आता मात्र मैदानावरती सुरुवात होत आहेत. पंच राहिल सर मैदानावरती रेडी आहेत आणि दुसऱ्या बाजूने पंच विरल सर देखील मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिलं तर इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, चबक शॉट दीपेश लोखंडेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती दे दनादन चौकार 4. प्रकारे हा कव्हर ड्राईव्ह खेळला होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला भेदण्याचं कार्य केलंय. दीपेशकडे एक ॲडव्हान्टेज अजून सुद्धा, या मैदानावरती सर्वाधिक जास्त खेळण्याचा मान जो आहे तो दीपेशला जातो. मग ते वैतरणा गडातून असो, गावठोवा संकल्पनेतून असो किंवा अजून कोणत्या मॅचेस. आणि MPL हा त्याच्यासाठी एक नवीन उपक्रम आणि त्याच्यामध्ये मागील वर्षात त्याचा खेळ आणि डिपेंडिंग चॅम्पियन सुद्धा तिथे सुद्धा आयकॉनच. बेकर साहेब आमच्या मागे आहेत. फुलटॉस होता आणि बीमर पंचांनी घोषित केला म्हणजे नोची सांगता होईल. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. काहीतरी वेगळा पवित्रा म्हणजे लोअर फुलटॉस चेंडू हाताळून लटकवण्याचा प्रयत्न केला असावा कदाचित विजयने. आणि विजय यांच्याकडे अनुभव आहे, ते सुद्धा या मैदानावरती बऱ्याचदा खेळताना दिसल्यात आणि इथून दीपेश नावाचा अडसर दूर करण्याची त्यांच्यावरती जबाबदारी आहे. तुर्तास नेक्स्ट बॉल फ्रीट असेल आणि त्या फ्रीट वरती कसा फायदा उचलला जातो दीपेशकडून हे पाहणं रोचक ठरणार आहे. नक्कीच फ्रीडचा बॉल आहेत आणि एक पारदर्शकी आलेला आहे. चर्चेत ही गोष्टीची होईल. खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवलं गेलं, फील्ड करतात. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि पाहता पाहता मैदानावरती 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 7 या धावेवरती. एक पारितोषिक आहे. भागडे ब्लास्टर संघ ही मॅच जर जिंकतोय तर शौर्य विनायक कावनकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. बरं सर, बक्षिसांची वर्षाव काल सुद्धा आपण पाहिली होती. काल फक्त गणेशसाठी होती, आकाश वाघरेसाठी होती, त्यानंतर आतिश धाडसेसाठी होती. आता इथे भागडे ब्लास्टरसाठी
शौर्य विनायक कामनकर यांच्याकडून बक्षिसाची बरसात होतीये. बघा ही मॅच खेळत असताना जसं आपण म्हटलं ना, आयकॉन, डिपेंडिंग चॅम्पियन, या सर्व बाबी जशा नावावरती तुमच्या कोरल्या गेलेत ना, तर त्याचं दडपण सुद्धा तेवढंच आहे. त्या दडपणाला कशा प्रकारे सामोरे जातात हे पाहणं रोचक ठरणार. ऑन साइडला लाफ्ट केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्लिअर करतोय वाईड इशलॉंग ऑन, चेंडू सी मारेगा पार, चौकार. दीपेशचा फॉर्म काय आहे तर दीपेश नुकताच झालेला एका कोपरीच्या मैदानावरती एक स्पर्धा पाहिली होती, तिथेही अडखलच्या संघामध्ये दीपेशने चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज दीपेशच्या नावावरती होती. इथे फटका हवेमध्ये खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला नाही भेदू शकले. क्षेत्ररक्षक आता मात्र बरोबर ते कॅच वरती आले, कॅच कॅरी केला आणि पहिला मोठा अडसर जो आहे ना तो दूर केलेला आहे दीपेश लोखंडे बाद. अगदी योग्य व्यूहरचना दीपेश लोखंडेच्या अगेन्स्ट इथं विजय बागडेने केली होती. या अगोदरचा चेंडू भीमर झाला होता त्यावेळेला सुद्धा हाच प्रयत्न होता, परंतु चेंडू हातातून निसटला होता. इथे सुद्धा गतीमध्ये उणीव म्हणजे म्हणतात गतीमध्ये कमीपणा होता, कमी गतीने टाकलेला हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन त्या फटक्याला बनवून खेळण्याचा प्रयत्न दीपेशने केला आणि तितका तो वेगाने ट्रॅव्हल होऊ शकला नाही. चेंडू उंची गाठली परंतु ते अंतर गाठत असताना अडचण निर्माण, हवेमधील दमटपणा कामाला आला आणि पहिली विकेट कौशिक पोस्टुरे. नवीन फलंदाज मैदानात येतो, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि काम फिट, फलंदाज मात. कोण संघाचे राज त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि राजनं घेतलेला हा कॅच, सुंदर कॅच आणि 2 कॅच घेतले, एक नाही तर 2 आणि 2 मोठे अडसर होते. एकतर दीपेश लोखंडे बाद झाले, असं वाटलं की थोडंसं कौशिक वेळ घेतील की काय, पण कौशिक आळ्या शरांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बरसऱ्याचं कारणही आहे. म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध जाणतायत की थोडंसं मोठ्या धावसंख्येच्या पुढेच जायचं आहे. म्हणजे 32 आणि 52चा आपण उल्लेख केला होता, पण 32 आणि 52च्या मध्येही जाण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांनी हाही विचार केलाय 32-52 नाही तर 52च्या वरती जायचा प्रयत्न आहे, पण त्यामध्ये स्वतःला तुम्हाला सिद्ध करायचं तर आहेच आणि अशा परिस्थितीमध्ये धावा घेण्याच्या नादामध्ये 2 मोठे अडसर दूर झालेले आहेत. नाही, तुमच्याकडे प्लॅन काय आहे? प्लॅन वरती आपण चर्चा करूया. तुर्तास धावा किती झाल्यात? धावा धावपलकरती पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 11 धावा धावपलकरती आहेत. प्लॅन काय आहे तुमच्याकडे? तुम्ही कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करताय? तुम्हाला कुठून धावा बनवायचे आहेत याचं प्लॅनिंग नाहीये. इथे फक्त येणारा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडून धावा बनवायचे आहेत. कदाचित हे प्लॅनिंग अंगलट आलंय असं मी म्हणेल, कारण विजय बागडेवरती जर का हल्ला बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि तिथे झाली ती जी हानी आहे ती तुम्हाला येणाऱ्या 3 षटकांसाठी तुमची डोकेदुखी वाढवण्याची ठरली. जर का विकेटवरती उभे राहिले असतात कदाचित हे 11चा धाव पलक तुम्ही 30 मध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला जास्त वेळ नसता लागला, परंतु आता अडचणी आहेत कारण 2 मिडल ऑर्डर बॅटर, एका बाजूला आकाश आहेच आणि त्याच्या जोडीने आता नवीन फलंदाज मयूर मैदानात आलाय, पण सोपं राहणार नाहीये, ही डिफिकल्ट टास्क आहे. येस, चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत. पुढचा बॉल अलकताना चिरूला फक्त मात्र खेळून करण्याचा प्रयत्न. आता हा दबाव झालेला आहे, म्हणजे पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले, तुम्ही रनही बनवल्यात आणि 2 गोष्टीची तुम्ही चर्चा केली होती की विजय बागडे आणि एक लोअर फुलटस बॉल जो नो बॉल हाताळला होता, पण कदापि दीपेश लोखंडेच्या विरुद्ध 30 रणनीती होती की काय? म्हणजे दीपेश लोखंडे त्याच बॉलवरती बाद झाले होते. लोअर फुलटस बॉल कदापि दीपेश लोखंडेला धोकादायक ठरला होता, ते आपण मागच्या षटकामध्ये पाहिलं होतं. नाही, आणि ही एकंदरीत मंदनगड मधील खेळाची झालेली प्रगती मी म्हणेल. का ती प्रगती म्हणेल त्याची सुद्धा चर्चा करूया. तुर्तास एकदा धावून कंप्लीट केली जाते. प्रगती कशाची झाली आहे? खेळाडूंना त्वरित परखलं जातंय, खेळाडूंवरती ऍक्शन प्लॅन तयार केला जातोय. काल पहिल्या 2 मॅच मध्ये गणेशची जी काही खेळी झाली होती ती अफलातून होती, सगळ्यांनी पाहिली होती, अनबिलिव्हेबल. त्यांनी मॅच काढली होती, 27 धावांचा पाठलाग केला होता 6 चेंडूंमध्ये. परंतु त्याच्या पुढच्या मॅच मध्ये काय झालं होतं? पुढच्या मॅच मध्ये गणेशला तब्बल 5 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा काढू दिल्या होत्या. म्हणजे प्लॅन तयार होत आहेत, कोणाला कुठे बॉलिंग करायचे, कोणाला कुठे चेंडू हाताळायचे जेणेकरून तो अडकेल, त्या प्रकारचा प्लॅन इथे विजय बागडेने केला आणि 2 मोठे अडसर दूर.
परंतु पहिली इनिंग संपलेली नाहीये. बघा आतून बाहेर निघणारा चेंडू, राऊंड विकेट गेले होते, लाऊड अपील पंचांकडे केली जाते आणि कोणताही प्रभाव पंचांवरती नाही. निर्धाव चेंडू सांगता होईल. गतीवरती तुमचा कंट्रोल कसा आहे, त्या गतीवरचा कंट्रोल तुमच्या मॅचवरचा कंट्रोल ठरवतोय. यस, आणि त्याच गोष्टीची चर्चा पण करतात की पहिलं षटक विजयनं चांगलं हाताळलं, मग दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज काय करतायत, तेही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतायत, तेही आपल्यामध्ये असलेलं व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच गोष्टी, आणि आपण प्लॅनिंगचाही जी गोष्टीची चर्चा केली त्याही गोष्टीची आपण चर्चा पूर्ण एकदा करणार आहोत. राऊंड विकेट, ओ स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, दूर तर नाही गेला, क्षेत्ररक्षक येतात कॅच वरती, परंतु नाही चेंडू वन बाउन्स त्या ठिकाणी मात्र अटेम्प्ट पाहायला मिळाला. परंतु एफर्ट चांगले होते, प्रयत्न चांगले होते, दुसरे क्षेत्ररक्षक जवळपास पोहोचले होते त्या झेलपर्यंत आणि तो कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं दूर राहिले. बरं सर, धावसंख्या 2 ने संघाची वाढत असताना 15. सोपं नाहीये धावून कॅच कन्वर्ट करणं, आणि ज्या वेळेला एक हातावरती टप्पा पडून खाली आल्यानंतर लगेच आपली पोझिशन बदलणं. प्रयत्न तर केले होते, परंतु तो जो चेंडू आणून थ्रो केला गेला तो सुद्धा खरोखर वाखाणण्याजोगा. प्रशंसा करावी लागेल या गोष्टीची सुद्धा, कारण ज्या प्रकारची स्थिती आहे ती स्थिती किती कॉन्फिडेंट आहे, किती चांगली आहे ते दर्शवणारा तो क्षण होता. चेंडू हवेमध्ये, बॅट येत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः विजय, ओ हो विजयने घेतली कॅच, फलंदाज बाद, आकाशला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज चाचपडत का बॅटिंग करतात, 2 कारण आहेत त्याची. एक कारण की या मैदानात ते खेळत असताना आपल्याला धावा तर मोठ्या बनवायच्या आहेत, परंतु बनवत असताना आपले 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. दुसरी गोष्ट, जर का धावा बनवायच्या तर विकेटवरती सुद्धा उभं राहावं लागेल. विकेटवरती उभं राहून धावा बनवणं किंवा मोठे मोठे फटके मारत असताना भले विकेट गेली तरी चालेल, या बिनधास्त पद्धतीने खेळ करणं, या 2 मधली जी तफावत होती ती पूर्णपणे इथे जाणून आली आणि या द्विधा मनस्थितीमध्ये असताना आकाशला मैदान सोडावं लागलं. दोन चांगल्या गोष्टीची आपण चर्चा केली. एक तर मैदानावरती तुमचे आयकॉनिक खेळाडू तेही महत्वाचे आहेत, पण आयकॉनपेक्षा मी आधी म्हटलं की डबल आयकॉनिक तुमच्या संघामध्ये असणंही गरजेचं असणार आहे. त्यांना इम्प्रेस करायचं आहे. कधी कधी बरंच असं होणार ना की तुमचा आयकॉन खेळाडू नाही चालणार, मग तुमच्यामध्ये असलेला एका यंग टॅलेंटेड खेळाडू त्याला पुढे येणं गरजेचं आहे, त्याला आपला प्रभावित कामगिरी करणं गरजेचं आहे. चर्चा त्या गोष्टीची चालूच राहणार आहेत. परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय, 15 वरती 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अनिकेतचं कालच केलवन झालेलं आहे असं मी दीपेश लोखंडेकडून ऐकलं होतं. तर रात्रभर अनिकेत आणि दीपेश लोखंडे, सर्व रोहनजी गोटल, सर्व रोहनजी बाईकर सर्व तिथेच होते. तर येत्या 22 तारखेला अनिकेत यांचा जो शुभविवाह सोहळा आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी युवा क्रीडा कमिटी आणि संपूर्ण युवा परिवाराला त्यांनी निमंत्रण केलेलं आहे. तर सर्वांनी त्यासाठी जॉईनिंग व्हावं अनिकेत यांचा शुभविवाहासाठी. अनिकेत याला खूप साऱ्या शुभेच्छा भावी इनिंगसाठी. 1 मोर विकेट डाऊन. असो, ती इनिंग वेगळी असते, परंतु हे शुभ कार्य आहे आणि या शुभ कार्याला सर्व युवा क्रीडा कमिटीमधील मेंबर आणि खेळाडू वर्ग उपस्थित राहतील अशी सर्वांना विनंती आणि आमंत्रण सुद्धा. नवीन गोलंदाज ऋषभ कदम, आडव्या बॅट नाही, फेकून दिलाय. हा लग्नातील लाडू होता, लग्नाची चर्चा चालू होती आणि त्यावेळेला लग्नातील लाडू वाटल्यासारखा हा चेंडू दिला आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा धाब्यांचा मोठा फटका आलाय. ज्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका मैदानावरती खेळलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 21 लॉस ऑफ 3 विकेट. सुरुवात झालेल्या मैदानावरती मोठ्या फटक्यासाठी मयूर दाखवून देत आहेत. शफल झाले. कधी कधी बरंच असं होतं ना की एखादा फटका तुम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळतात, मग दुसऱ्या वेळी तुमचा कॉन्फिडन्स आणखीन वाढलेला असतो का? मग अशा वेळी शफल होऊन बाहेर खेळणं, 6व्या 7व्या स्टंपच्या बाहेर येऊन फटका खेळणं, एक्झिक्यूट करणं तेवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला फटका खेळण्यासाठी चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं असतं. यावेळेला चेंडू तर खेळलाय जरूर, लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकदा येते. एक प्रॉपर फटका एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं असतं? सर्वप्रथम तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये यायचंय. तुम्ही जोपर्यंत लाईन मध्ये येत नाही तोपर्यंत तुमचा शॉट प्रॉपर बनत नाही. तो जोपर्यंत बनवायची वेळ येते
त्यावेळेला जर का तुमची लाईन विस्कटलेली असेल तर तो फटका मिस टाइम होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि कधी मिस सुद्धा होतो. त्यातलाच तो प्रकार होता त्या अगोदर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचे प्रयत्न सातत्यानं शफल होऊन तिसऱ्या ते चौथ्या ते पाचव्या स्टंपवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गोलंदाजांनी ही बाब हेरली आहे. पहिले राऊंड द विकेट येत होते, बाहेर आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनोखा अँगल मिळत होता. आता ओव्हर द विकेट येऊन जिथे खेळतात त्याला फॉलो करून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच कारणास्तव कदाचित मोठा फटका येत नाही. नाही, चर्चा त्याच गोष्टीची आहे. म्हणजे मैदानावरती दोन गोष्टी आहेत, एक तर ऑन साइड आहे आणि ऑफ साइड आहे. मग ऑन साइड ऑफ साइड घरामध्ये जसा स्विच असतो ना, तो ऑन ऑफ रेग्युलर करायचा आहे. ओ हो, सुंदर सुंदर, बरोबर जाणतायत. अशा कंडिशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजालाही माहित आहेत की बॅट्समॅन आधीच ऑन साइडला मारण्याच्या तयारीमध्ये आहेत. मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग या झोन मध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. मग तिथून थोडीशी लेन चेक करतायत आणि आउट साइड ऑफच्या माताळण्याचा प्रयत्न करतायत. हे खूप चांगलं आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता, मग कदाचित तो चुकून आला होता असं काहीसे मागील 4 चेंडू सांगतात. षटकार मारल्यानंतर जर का तुमचे 1 ते 2 चेंडू डॉट येत आहेत, चौकार मारल्यानंतर 1 ते 2 चेंडू डॉट येतात, तर त्या षटकारला इतका अर्थ उरत नाही. मागील 4 चेंडूचा जर विचार केला तर फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. सच अ ग्रेट बॉलिंग बाय ऋषभ. पुन्हा एकदा शेवट गोड करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. भट्टीवाडी, संतोषजी माल, भट्टीवाडी आणि गणेशजी पोस्तुरे, घट्टीवाडी, आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंदगड प्रीमियर लीग तसेच युवा क्रीडा कमिटीच्या वतीनं आपणास विनंती आहे, आपण पॅव्हेलियनच्या खालच्या बाजूला जिथे आपला प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे आपण यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. चला मैदानावरती लक्ष टाकूयात. 3 षटकांचा केस संपलाय. 23 वरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी इन्व्हाइट करू. फर्स्ट कॉल असेल, आपण या. मायरा 11 आयकॉन श्रुतीश कदम आणि साई द्विज रॉयल्स आयकॉन सुचित पोस्टुरे. आपणास विनंती असतात आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आपला मुख्य मंच आहे त्याच्या खालच्या दिशेने आपण यायचं आहे. नाही, मजा येणार आहे तनु. ज्या प्रकारे पहिल्या मॅच पासून आपण एक एक आयकॉन बघतोय, सगळे आयकॉन हे मंदनगड तालुक्यामधील काही प्रतिष्ठित खेळाडू म्हणतात ना त्यापैकी आहेत आणि आजचा दिवस त्यासाठी हराभरा झालाय. आणि का कोणास ठाऊक एमपीएलच्या लॉट्स मध्ये कडकच लॉट येतो. बैकर साहेब काल बोलत होते आणि आज सुद्धा तीच कहाणी आहे की आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे मारामारी आहे. कोण कोणाची कोणत्या वेळेला आपल्या बाजूने मॅच झुकवेल किंवा आपल्या म्हणजे गळ्याशी आलेला तो रिझल्ट जो आहे, म्हणजे एकदम घशात आलेला तो आपल्या बाजूने खेचून गेले सांगता येत नाही. तुर्तास धाबांवरती नजर टाकली तर 25 धाबा धावपल करते आहेत. शेवटचं अंतिम षटक चालू झालंय. गौरवच्या हातामध्ये चेंडू आहे. गौरवला गौरवास्पद कामगिरी करायची आहे, परंतु प्रशांत, रोहित आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला. लॉंगलेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत इथे दुसरी धाव. ओहो, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये प्रशांतला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. आपण काही सन्मान घेणार आहोत, त्यासाठी फक्त आमंत्रित करतोय. षटकानंतर आपण सन्मान घेऊयात. सुनीलजी पोस्टुरे, बिकॉम मालप, निलेशजी मांजरेकर, निकेश बोलाडे, उमेश धाडसे या सर्वांना विनंती आहे की आपण पॅव्हेलियनच्या इथे या. लेग स्टंपवर येईल चेंडू. मिडल स्टंपवर लेग स्टंपच्या दिशेने बाहेर गेला. मागे जोपर्यंत गेला तोपर्यंत बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक इथे होत असताना आपण पाहतोय बागडे ब्लास्टर्स या संघाचा. आणि पूर्णपणे अडचणीमध्ये ओम साई 11 आहे. दोन गोष्टी चर्चा आहेत. त्याही गोष्टीची चर्चा करणार आहोत की सुरुवातीला पण म्हणजे 52 धाव्यांचा विचार केला होता, तिथून 32ही पाहिली होती. आता 32 नाही, 52 नाही, पण 52च्या आणि 32च्या मध्ये तर जायला हवं. त्यामध्ये जायला हवा. तिथून जर मध्ये गेलात तर ओम साई आहे. गोलंदाजी ओम साईकडे. यस अंपायर.
हा ट्रॅक बद्दल ट्रॅक जर का ब्लॅक नसेल तर 2 धावांची पॅनल्टी हा आयोजन कमिटीने दिलेला ती ब्ल्यू आहे का तर 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल ओम साई 11 या संघाला. बघा ट्रॅक शूज हा कंपल्सरी सांगितलेला होता आणि हे पहिल्यांदा नाहीये. तुमचे जर का त्या नियमामध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. ज्या पण धावा बनतील त्याच्यापैकी 2 धावा कमी केल्या जातील. सन्माननीय हो क्लीन बोल्ड यष्ट्या वाकवल्यात उद्ध्वस्त केल्यात. गौरवने खरोखरच गौरवास्पद कामगिरी केली आहे. 1 मोर विकेट डाऊन. डीजे थांबवतोय डीजे थोडं थांबवतोय. सन्माननीय राजनजी पोस्टुरे साहेब पाटीलवाडी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यानंतर लोकरवण गावचे सचिनजी मनवे हे इथे उपस्थित झाले आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचंय. सुरेशजी पोस्टुरे आपण सुद्धा या. संतोषजी मालप आपण सुद्धा या. गणेशजी पोस्टुरे आपण सुद्धा या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. रन जर पाहिलं ना तर 26 आहेत. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. विकेट आहेत त्याचं कारण आहेत मैदानावरती रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट देखील पाहायला मिळाल्यात. धावा सुरुवातीच्या कालावधीमध्ये बनल्या परंतु मध्यंतरामध्ये धावा नाही आल्या. पुढल्या गेल्या चेंडूला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटचे चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉलला अडवलाय फेकी करतायत. एक धाव मात्र पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत 27 वरती. परत सर आपण विचार केला 32च्या पुढे जाईल की मध्यंतरापर्यंत थांबेल 41-42 पर्यंत पण तसंही नाही घडलं. धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. एक चेंडू बाकी आहे. मोठा फटका येतोय का. प्रयत्न तर चालेत परंतु तितकं प्रॉपर कनेक्शन नाही. बॅट आणि बॉलचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विजय हातामध्ये चेंडू जातोय. फेकी झाली नॉन स्ट्राईक एंडला. ओ हो 1चं रूपांतर 2 मध्ये 2चं रूपांतर 3 मध्ये होतंय का. हातामधील चेंडू असताना सुद्धा 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकातील धावात 2 आहेत की 3 आहेत. 2 माफ करा 3 घेत असताना गडी बाद झालाय. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 29 वरती. कालच्या पहिल्या मॅच पासून आतापर्यंतचा सर्वाधिक कमी स्कोर 29 धावा. 30चं लक्ष ठेवलं गेलंय. या 30चा पाठलाग बचाव आपण बघणार आहोत आणि त्यामधून माफ करा 2 धावांची पॅनल्टी आहे म्हटल्यानंतर धावा 2 कमी होतील. 27 आणि 28चं लक्ष असणार आहे. तुर्तास सुदेशजी पोस्टुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. सुदेशजी पोस्टुरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा यथोचित सन्मान युवा क्रीडा कमिटी मंदनगड तसेच मंदनगड प्रीमियर लीगच्या वतीने केला जाणार आहे. मी विनंती करेल सन्माननीय सुदेशजी पोस्टुरे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. दोन्ही संघांची जी पॅनल्टी होती ती दोन्ही संघाची इक्वल झालेल्या आहेत. त्यामुळे ज्या धावा झालेल्या आहेत त्याच अधिकृत मानल्या जाणार आहेत. तर विशेष सन्मान सन्माननीय सुदेशजी पोस्टुरे साहेब यांचा या ठिकाणी केला जातोय युवा क्रीडा कमिटी मंदनगड यांच्या वतीनं. त्यानंतर 30 टार्गेट आहे 30. त्यानंतर संतोषजी मालप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. संतोषजी मालप साहेब आपण या. आपला सुद्धा सन्मान केला जातोय. गणेशजी पोस्टुरे साहेब आपण या. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. त्यानंतर राजन पोस्टुरे पाटीलवाडी आपण सुद्धा या आणि लोकरवणचे सचिनजी मनवे आपण सुद्धा यायचा. आपला सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचबरोबरीनं नेक्स्ट मॅचचा टॉस हा सुद्धा केला जाईल. मायरा 11 विपक्ष साईदवीज रॉयल्स या दोन्ही संघांना विनंती आहे आपले संघनायक पाठवा. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता खूप लांबून आपले सर्व मान्यवर या ठिकाणी आले. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. गोडेगरचे दिलीप मामा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल दिलीप मामा आपण सुद्धा या. त्या अगोदर नाणेफेक सुद्धा होतीये. दोन्ही कर्णधार मायरा 11 विपक्ष साईदवीज रॉयल्स या 2 संघांदरम्यानची मॅच आहे. चला फिल्डिंग लावा.
फिल्डिंग लावा, फलंदाज मैदानात पाठवायचे. सन्मान होत राहतील, टॉस सुद्धा होणार आहे, पण मैदानात लगेच आपला खेळ चालू करायचा आहे. फलंदाज पाठवा प्लीज, भागडे ब्लास्टर्स. Saidwish Royals win the toss and elected to field first. क्षेत्ररक्षण लगावलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर 2 फलंदाज सुद्धा मैदानात जात आहेत. आपल्या अतिथींचा विशेष सन्मान या मंचावरती होतोय. सुनीलजी पोस्टुरे आपण सुद्धा या सहभागी संघाला ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात आले त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाईल. मामाबाचे 11 संघाचे मालक भिकू मामा मालक प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्याकडून ट्रॉफी आकर्षक चषक देण्यात आले त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत ते सन्माननीय निलेशजी मांजरेकर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर मालेकवेरासाठी आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय ते निकेशजी बोलाडे यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे आणि ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले असे उमेशजी धाडसे यांचा सुद्धा इथे विशेष सन्मान केला जाईल. या सर्व मान्यवरांना विनंती आपण या आपला सन्मान इथे केला जातोय. तत्पूर्वी मॅचच्या दिशेने वळूया ज्या ठिकाणी या मॅचला सुरुवात होतीये जिथे 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्हीकडून पेनल्टी जी आहे ती इक्वल झाली त्यामुळे जो स्कोर आहे तोच स्कोर हा अधिकृत स्कोर म्हणून पुढे आणला गेला आणि त्या 30चा पाठलाग कशा प्रकारे होतोय त्या 30चा बचाव कशा प्रकारे होतोय याची चर्चा होणार आहे. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. असं असताना कशा प्रकारचा स्टार्ट विजय भागडे देतात आणि त्याच्या समोर दीपेश लोखंड कशा प्रकारचा खेळ करतात. चेंडू हवेमध्ये पहिल्याच चेंडूवरती ब्रेक थ्रूची संधी. ओहो, दुष्काळात 13वा महिना. चेंडू हवेमध्ये गेला. हवेमध्ये उडालेला असताना एक मनामध्ये विचार असावा की हा जो झेल आहे तो किती महत्वाचा होता. ही विकेट आहे ती किती महत्वाची होती. मला वाटते तिथे बैकर होते. बैकर मागे आहेत. एका क्षणाला वाटले बैकर आहेत की काय. नाही, बैकर मागे आहेत. आमच्या झेल सुटलाय आणि एक जीवनदान विजय बागडे यांना मिळाले. मोठं जीवनदान म्हणता येईल. या 30चा बचाव करण्यासाठी या जर चेंडूवरती विकेट आली असती ही मॅच पूर्ण कंट्रोल मध्ये तुम्हाला दिसली असती. तसं झालेलं नाहीये. अखेरकार एका धावेने धावबलकाचा श्री गणेश झालाय. नक्की चर्चा त्या गोष्टीची होईल. दीपेश लोखंडे पुन्हा एकदा मैदानावरती रेडी. चांगला बॉल म्हणून बरं सर दोन गोष्टीची चर्चा आहेत. एक तर तुमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील, दुसरे तुमचे बॅट्समॅन चांगली कामगिरी करतील, पण तिसरा सर्वाधिक महत्त्वाचा रोल फिल्डरचाही आहे, क्षेत्ररक्षकांचाही आहे. म्हणजे मंडणगड प्रीमियर लीग मधला तिसरा स्तंभ जो आहे ना तो तिसरा स्तंभ क्षेत्ररक्षकांचा आहे. त्यांनी जर चांगली कामगिरी नाही दाखवली तर कदापि तुमचं आयकॉनही काही करू शकणार नाहीत. त्यासाठी क्षेत्ररक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. नाही, सगळ्यांना आपला रोल अदा करावा लागेल. तुम्ही ऍज अ प्लेअर म्हणून जर इथे खेळतात तर तुमची जबाबदारी तुम्हाला माहित असणं गरजेची. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाले ते आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जातंय एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये झाले का हा नाना म्हणता म्हणता कधी तिसरी धाव चोरली समजलं सुद्धा नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 30चा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. 24 चेंडू आहेत, 30 धावा अशाच बनतील. पण इथे गोलंदाजाला त्यांचं काम चोख बजावावं लागेल, क्षेत्ररक्षकांना ते चोख बजावावं लागेल. ते चोख कसे बजावणार. जिथे 2ची संधी तिथे एकच द्या, जिथे 1 बनते तिथे डॉट घ्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्य होईल तिथे तुम्ही विकेट मिळवा. जेणेकरून तुम्ही जो आस्किंग रन रेट आहे हा 6, 7, 8, 9 असा वरती न्याल आणि ती मॅच बनेल. बघा दोन्ही बाजूने आता जर दोन्ही संघ जर विचार करायचा झाला तर एका बाजूला संघर्ष मोठा करावा लागणारा हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ओमसाईला, तर दुसरीकडे विकेट टिकून धावा सातत्यानं चालू ठेवणं ही टास्क असणार आहे भागडे ब्लास्टर संघासमोर. यस डेफिनेटली. आणि त्या गोष्टी तुम्हाला अद्यावत कराव्या देखील लागणार आहेत. दीपेश पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. पंच वळतायत राहील सर आमच्याकडे आणि दर्शवतायत हा बॉल आहे खराब बॉल. व्हाईट बॉलचा इशारा घोषित केला जातो. धावसंख्या धावफलकावरती 6. आणि बरं सर आणखीन एक गोष्टीची चर्चा काय तर गोलंदाज आता कमी धाव आहेत. मग कमी धावेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा किती हाताळायचे आहेत, तुम्हाला किती रन खर्च करायचे आहेत याही गोष्टीचा अभ्यास करणं सध्या तरी मैदानावरती गरजेचं असणार आहे. नाही, दीपेशचा जो चेंडू होता त्याच्या मागचं कारण होतं
का दीपेशने लेग स्टम्पच्या बाहेर तो चेंडू हाताळला? टार्गेट होतं मिडल स्टम्प आणि लेग स्टम्प, कारण जो फलंदाजाचा स्टान्स होता तो जर तुम्ही बघाल तर अगदी मिडल स्टम्पवरती पाय होते, ऑप्शनच्या बाहेर बॅट आली होती. असं असताना थोडा शफल होण्याचे संकेत जास्त होते. या गोष्टीला हेरलं आणि त्यानंतर लेग स्टम्पला टार्गेट करत असताना फ्लॉरलेनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दीपेशचा होता आणि त्यावेळेला त्या चेंडूने आपली दिशा बदलली, लाईन मधून बरकडली आणि वाईड मिळाला होता. त्यानंतर बघा सेम डिलिव्हरी, मिडल स्टम्पवरून चेंडू आतमध्ये आला आणि त्यानंतर एकदा धावून सुद्धा पूर्ण केली गेले. 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, जरूर फील्ड करेल. तोपर्यंत दुसरी, ओहो क्या बात आहे. आखो आखो में इशारा, डोळ्यातून डोळ्याला इशारा केला गेला आणि बघता बघता दुसरीदा कंप्लीट केली गेली. कॉलिंग एवढं प्रॉपर नव्हतं, परंतु जी चुणूक होती, जी चपळाई होती ती खरोखरच वाखडण्याजोगे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. ग्रेट स्टार्ट फ्रॉम भागडे ब्लास्टर्स. पुण्यात जाणून घेऊयात. येणारे बॉल आहेत 18-18. ओमसाईच्या कर्णधारला करायची आहे की या मॅचला कसं जिंकायचंय. प्लॅन तुमच्याकडे प्रत्येक चेंडूकडे तयार असणं गरजेचे असणार आहेत. आणि ते सध्या अद्यावत करतात प्लॅनिंग मध्ये देखील. राईटम ओ द विकेट. विजयसाठी हा बॉल पाहायला मिळाला. आधीच पाहिलं थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लेन बदलली, ऑफ स्टम्पच्या बाहेर घेऊन गेले आणि टप्पा चांगला आहे. म्हणजे कालच्या दिवसामध्ये बरंचसं आपण 2 गोष्टीची चर्चा केली होती की जेवढे चेंडू तुम्ही स्लॉटमध्ये द्याल ना तेवढे चेंडू या मैदानाच्या बाहेरच जाणार आहेत. जेवढे चेंडू तुम्ही खेळाडूपासून दूर खेळण्याचा प्रयत्न करणार, कदापि कमी असे बॅट्समॅन आहेत की ते तिथून बॉलला रेंजमध्ये घेणार. बॅकफुटर जाऊन कट काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पॉईंट मधला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत कौशिक पोस्टुरे फील्ड करते तोपर्यंत एकदा येते. बघा 2 गोष्टींचा आपण उल्लेख केला. चेंडू कुठे हाताळायचे आहेत आणि चेंडू कशा प्रकारचे हाताळणं गरजेचे असणार आहेत. चेंडू कुठे हाताळावे याच्यामध्ये तुम्हाला गरज कशाची आहे. विकेटची गरज आहे तर विकेट टू विकेट बॉलिंग होणं गरजेची आहे आणि विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना कदाचित बॅटच्या रडारमध्ये चेंडू येण्याचे संकेत जास्त असतात. पण जर तुम्हाला वाचायचं असतील तर मात्र अवे फ्रॉम द बॉडी. बघा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा कसा चेंडू शरीरापासून लांब नेण्याचा प्रयत्न केला होता. हा योग्य निर्णय. फलंदाजाला जर का तुम्ही चेंडूपासून जास्त लांब ठेवाल कदाचित तो चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल, चुका त्याच्याकडून होतील आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. वेळ तितकीशी कमी आहे, चान्सेस सुद्धा कमी आहेत, परंतु प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न गोलंदाजाचे होत आहेत. प्रयत्न प्रत्येकालाच करायचे आहेत, बॅट्समॅनलाही करायचे आहेत, गोलंदाजालाही करायचे आहेत. इम्प्रेस दोघांनाही करायचं आहे. फुलटच बॉल त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक लॉंगाचा वेगाने चेंडूवरती आला, मिसफील्ड. चर्चा दोन त्याच गोष्टीची आहे की तुम्ही सर्व काय करतायत, म्हणजे गोलंदाजाचं काम करतायत, बॅट्समॅनचं काम करतायत. चर्चा एकच मुद्दे आतापर्यंत एकच म्हणजे चर्चेचा विषय राहिलेला आहे तो क्षेत्ररक्षणाचा. बरं सर, क्षेत्ररक्षण तितक्या चांगल्या पद्धतीचं नाही पाहायला मिळालं. म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण श्यामला पाहिलं होतं, तो एफर्ट पाहिला श्यामचा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला त्याने मध्ये फेकलं होतं आणि तिथून तो मॅच चेंजही झाला होता. म्हणून फिल्डिंगवरही बऱ्याचशा मॅचेस जिंकल्या जातात. नाही, क्षेत्ररक्षणाला बळ कधी मिळणार. पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या त्या कमी धावा ते कुठे ना कुठेतरी हातातलं बळ कमी करतायत. मग त्या गोलंदाजाचे असो क्षेत्ररक्षकांच्या असो, ज्या वेळेला तुमच्या धावा चांगल्या म्हणतात, जर का या 29च्या धावा 40, 45, 50च्या आसपास असत्या, गोलंदाजाच्या हातामधून निघणारे चेंडूमध्ये बळ वेगळा असता, त्याचा कॉन्फिडन्स त्यामध्ये दिसला असता. सेम क्षेत्ररक्षकाची सुद्धा ती स्थिती असते, परंतु तसं नाहीये. परिस्थिती विपरीत आहे आणि तिथून त्यांना मार्ग काढायचा आहे. वाईटच्या नंतर एकदा ऍड झाली आहे, 14 वरती धावफलक आहे. यस डेफिनेटली. पुढचा बॉल, ओहो लेन खराब आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर बरकट. याचं कारण आहे बरं सर, पाठीमागच्या बॉलवरती जिथे मिसफील्ड झाले ना, कदापि तो मिसफील्डचा फायदाही होतो मैदानावरती. मग दबाव असतो गोलंदाजावरती, तोही विचार करतोय की निर्धाव चेंडू आपण ज्यावेळी हाताळतोय ना त्यावेळी एखाद्या बॉलवरती मिसफील्ड होतो, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केला जातो, त्यावेळी तो खास करून दबाव आहे, तो दबाव वाढताना पाहायला मिळत असतो. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट.
फटका करण्याचा प्रयत्न, टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे 30 सेकंदमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल मात्र या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं 2 षटकानंतर धावा झाल्या 16 आणि आता 2 षटकांमध्ये रन करायचे आहेत बरोबर 14. म्हणजे 7ची सरासरी आता इथून मेंटेन करायची आहेत. आधी 8च्या सरासरीनं हा खेळ झालेला आहे. 8च्या सरासरीनं 16 धावा आलेल्या आहेत, परंतु आता 7च्या सरासरीनं 14 करायचे आहेत. 14 आहेत, मॅच रंगणार यात काही शंका नाहीत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा येऊयात. मंडणगड प्रीमियर लीग पर्व 6वे. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे वो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे वो एक नंबर. थँक्यू डीजे. खूप चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन, शानदार आयोजन, बहादार आयोजन. नवीन गोलंदाजी मार्कवरती किरण. आणि या संपूर्ण आठवणींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आमचे नयनजी तांडेल खूप चांगल्या प्रकारे काम करतात. ॲज अ कॅमेरामॅन म्हणून आमची टीव्हीची संपूर्ण टीम आणि हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान, खूप साऱ्या गोष्टी. पहिला चेंडू उजव्या बाहेर आणि त्या चेंडूवरती कोणतीही हालचाल नाही. बघा एक वेळेला आमचे ऑफिशियल अंपायर थोडेसे बाजूला गेले, बॉलरला वाटलं वाईट देतात की काय असा मनामध्ये एका वेळेला प्रश्न आला. परंतु धनंजय मागाच्या षटकाची मी चर्चा जरूर आवर्जून करेल. 2 वाईट जे आले होते तरी सुद्धा फक्त 7 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव आहे. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा लेग स्टंप वरून जाणारा चेंडू. या 2 चेंडूंनी पूर्णपणे कहाणी बदलली आहे. कोण कोणत्या नजरेने या मॅचला बघतो माहित नाही, परंतु ज्या वेळेला आस्किंग रन रेटचा विचार करायची वेळ आली, 10-14ची इक्वेशन, म्हणजे अजूनही मॅच ही आवाक्या बाहेर गेलेली नाही आहे. ओमसा 11ला ही मॅच जिंकण्यासाठी त्यांचे आता गोलंदाज आपली अस्त्र-शस्त्र फेकायला लागलेत आणि हतबल होणारे फलंदाज समोर आपल्याला बघायला मिळतात. सूरज आणि विजय कोणत्या प्रकारचा मोठा फटका येऊ देत नाहीयेत. लाफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल. ओहो, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय. व्हॉट अ कॅच. विकेट गिरे तो जपा कदापि कौशिक पोस्टरच होते की काय? नाही, तसंच होतं. 1 किलोमीटरचा प्रवास करून ते तिथपर्यंत पोहोचले होते आणि एक गोष्ट सांगितली होती, कॅच नाही सोडायची, पडलं तरी चालेल पण कॅच नाही सोडायची. कौशिक पोस्टुरेच्या त्या हावभावामध्ये 2 गोष्टी लपलेल्या होत्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याच गोष्टीला अधोरेखित करेल. त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट. जिथे तुम्हाला 12 चेंडूमध्ये 14ची गरज होती तेव्हा 7चा आस्किंग रन रेट होता. आता ज्या प्रकारे 3 चेंडू गेलेत ना, तो आस्किंग रन रेट वाढलाय आणि कौशिकला माहित आहे इथून ही मॅच परत येऊ शकते, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. इथूनही जर मोठा फटका नाही आला तर मॅचचे हकदार आपण बनू शकतो, हा विश्वास त्याने क्षेत्ररक्षकांना दिलाय. आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन ड्राईव्हच्या रूपाने जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. विजय स्ट्राईक एंडवरती सिंगल धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही नाहीये. परंतु धनंजय येऊन जाऊन मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतोय, विकेट फक्त एकच गेली आहे आणि विजय भागडे अजूनही मैदानामध्ये आहेत, जे लांबच लांब फटके मारण्याची ताकद ठेवतात. आणि दुसरी गोष्ट बरं सर, असाही विचार केला ना तर किरण आहे. किरण नावामध्ये रन आहेत पण किरणने रन नाही दिल्या. रन वाचवण्यासाठीच किरण लढला आणि आशेचा किरणही आहे तो सध्या. या संघाचा होम साईड स्ट्रायकरचा आशेचा किरण आहे, पण दुसऱ्या बाजूला विजय आहे. ओ बॅटची एज होते. चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकतात आणि घडलंय काय? बिघडलंय मैदानावरती बरंच काही घडलंय. दीपेश लोखंडेचा थ्रो होता, गोलंदाज किरणनं कव्हर केला आणि फलंदाजाला धावचीच्या स्वरूपाने बाद करण्यामध्ये त्या ठिकाणी यश लाभलंय. एक विकेट आलाय. संगीत येईल, पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. चेंडूचा खेळ जर बघितला तर आतापर्यंत झालाय 5, फक्त एकच धाव खर्च केली आहे. या लो स्कोरिंग मॅचेस आहेत ना, त्या पाणीपुरीच्या पुरी सारख्या असतात. ते का मी म्हणतोय, स्टेशनला ट्रेनमधून उतरल्यानंतर जर का तुम्हाला घरातून फोन आला आणि सांगितलं की बा पाणीपुरीच्या पुरी घेऊन या, तर त्या पुरी न फुटताना घरी आणेपर्यंतची जी कसरत असते आणि जे काही आपल्याला काळजी घ्यावी लागते, तितकी काळजी या लो स्कोरिंग मॅच मध्ये घ्यावी लागते.
येस डेफिनेटली योग्य उदाहरण आपण दिलेलं आहे. 7-13 ओ 7-13 वाला मामला मैदानावरती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु दीपेश लोखंडे काय सांगतात बरं सर. एंड कुठल्या एंडला थ्रो करायचा होता ह्याही गोष्टीची चर्चा आहे. सध्या विजय डेंजर अँड झोन कडे होते परंतु स्ट्रायकर एंडला प्रयत्न झाला होता. समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. येणारे चेंडू आहेत 6 मध्ये 12 करायचे आहेत. 12 मध्ये 14 करायच्या होत्या पण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज किरणनं रन वाचवलेले आहेत. मॅच बनलाय. मॅच पकड निर्माण केला ओम साई स्ट्रायकरनं परंतु वेळ चांगली साथ देते. आता इथून ओम साई किती वेळ घेणार आणि लगेच मैदानावरती रेडी होणार का याही गोष्टीची चर्चा आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहेत. चला ओम साई लगेच आपण मैदानावरती ताबा घ्या. बरंच 6-12चा मॅच आहे पण विजय भागडे जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत भागडे ब्लास्टरची आशापेक्षा पल्लवित आहे. 6-12ची मॅच आहे. एकच सांगते की 12 कोणा एकाचे वाजणार आहेत. आता घड्याळामध्ये वाजलेत की नाही ते मी बघितलेलं नाहीयेत परंतु या मॅच मध्ये कोणाचे तरी एकाचे 12 वाजणार. आता 12 कोणाचे वाजणार येणारे काळवेळ सांगणार आहे. तुर्तास मॅच पूर्णपणे बनली आहे ओमसाई 11 साठी. खांदे उंच झाले ते ओमसाई 11चे आणि आता जी काय मेहनत करायची ती विजय भागडेनं करायची. विजय भागडे हा एकच अपवाद आहे जो या मॅचला आपल्या बाजूने झुकवू शकतो. विजय भागडेच्या माध्यमातून होणारा खेळ हा या मॅच मधला हा इम्पॅक्टफुल खेळ असू शकतो. म्हणजे कदाचित ब्लॅक राष्ट्राला ते जिंकून देऊ शकतात आणि त्यांचं अपयशी ठरणं ही विजय भागडेसाठी ही भागडे ब्लास्टर्ससाठी ही हानिकारक बाब ठरू शकते. 6 अकराचं समीकरण आहे. दोन्ही हात जे आहेत ना आता रोहनजी बैकर यांच्या बरोबर हाताचे घडी झालेले आहेत पण तिथे नितेश गव्हाळे पण आहेत. त्यांच्याही आता कमरेच्या वरती हात आलेले आहेत. कारण हे आहे शरद भागडे यांच्याकडून 2 षटकारांसाठी विजयला 500 रुपयाचा प्राइज आहे. दबाव दबाव दडपण प्रेशर सर्व काही जाणवतोय. पण बरं सर मागचं षटक ज्याप्रमाणे किरण नाताळलं परंतु या षटकामध्ये नक्की पहिले 2 चेंडू वाईट टाकले. हा इम्पॅक्ट कशाचा आहे. गोलंदाज बॉलिंग करत असताना ते शरद भागडेने लावलेले बक्षीस जे त्या बक्षिसाच्या नादात 2 षटकार जायला नको आणि त्याचे सुद्धा एक म्हणतात ना ते एक धसका घेतो त्या प्रकारचा धसका 2 वाईट दिसला. आता 6 मध्ये 10 6 मध्ये 10 सामना उघड्या डोळ्यांनी पहा बंद डोळ्यांनी दिसणार नाही. तुम्हाला उघड्या डोळ्यांनीच बघायचंय. खूप चांगली मॅच आहे आणि ही मॅच मध्ये जी आहे ना आता खरी बोलताना इंटरेस्टिंग बाब म्हणजे गोलंदाज सुद्धा दिशा भरकटतोय आणि विजय बागडेचे हळूहळू खांदे उंच होत चाललेत. विजय बागडे आपली तयारी करतोय की कोणा एक बॉल माझ्या पुढ्यात यावाने त्याला मी बॉन्डरलाईनच्या बाहेर पाठवा आणि जल्लोष करण्याची संधी माझ्या संघाला मिळाली. स्टेप आउट झालाय. चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय चर्चा केली जाते. एक कंप्लीट ओहो एक रूपांतर 2 मध्ये. आता हा पास हवेचा गेम आहे की काय समजलं पण नाही. म्हणजे पास म्हणजे तो ट्रेनचा पास नाही पण पास होता. पास हवे पास होता पण आता नापास कोण होणार. आता 5चा पण गेम होता पण नापास कोण होणार या मॅच मध्ये कळणार आहेत. नक्की कळत नाही काय झालंय. अशा प्रकारचा थ्रो करणं कदापि निर्णायक ठरू शकते मैदानावरती. रंगलेली मॅच आहे. सामन्यामध्ये पुन्हा चित्र पाहूयात. येणारे बॉल आहेत 5 मध्ये 8ची गरज आहे. विजय बागडे आहे तिथून मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दृश्य थोडी वेगळी होती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले होते आणि गोलंदाजाने ओळखलं होतं त्यामुळे हा लोअर फुल टच बॉल हाताळला होता. बरं सर मॅच रंगलेला आहे. 5-8 वाला मॅच आहे. गोलंदाजी प्रयत्न करतायत आणि क्षेत्ररक्षक बॅट्समॅन आता सर्व काही तयारी झालेली आहे. काय जबरदस्त मॅच आहे. विजय बागडे यांनी 2 धावा पूर्ण केल्यात. आता 8 धावांची गरज आहे. 8 म्हणजे गाठ. समोरच्या दिशेने स्टेप पाडून खेळण्याचा प्रयत्न. फुलटातून चेंडू बॅटवरती घेतला. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी. ओहो स्ट्राइक एंडला फेकी. ओ ये क्या हुआ है. विजय भागडे बाद. कौशिकच्या आनंदाचा ठिकाणा राहिलेला नाहीये. विजयची विकेट किती महत्वाची होती त्यांना माहित आहे आणि अजून एक अडचण दूर. आता कहाणीमध्ये अजून एक मोठा ट्विस्ट. चर्चेला उधाण आल्यात मैदानावरती. धावसंख्या फलकावरती 23 धावा लगावल्या गेल्या आहेत. लोवेस्ट स्कोरचा मॅच आहे तो देखील आता सध्याच्या घरीला आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. येणारे चेंडू 4 मध्ये 7ची गरज आहे. बरं सर काल 6-7च्या मॅचेस जवळपास 3 ते 4 मॅचेस आपण या मैदानावरती पाहिल्या होत्या. 6 मध्ये 7 नाही झाल्या होत्या पण आज 4-7 वाला मॅच आहेत आणि 4-7 वाल्या मॅच मध्ये सध्या गोलंदाज इम्प्रेस करतायत. मोठी विकेट विजय भागडेची मिळून दिलेली आहे.
तर ही विकेट खूप महत्वपूर्ण होती. विजय बागडे मैदानावरती जोपर्यंत होते आशा जिवंत होत्या. आता रोहित मैदानात आल्यात. रोहितमध्ये सुद्धा क्षमता आहे. रोहितमध्ये असं नाहीये की हा फलंदाज असाच आहे. याच्यामध्ये मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. फक्त ते मोठे फटके एक्झिक्यूट करतो की नाही ते पाहावं लागणार आहे. पहिली धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने घेतलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. दीपेशने स्वतःला थांबवलं. एकच धाव मिळते आणि आता इक्वेशन जर आपण बघितली तर 3 चेंडू 6 धावांवरती येऊन थांबले. म्हणजे प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला 2 धावा बनवायच्यात. मॅच अजूनही गेलेली नाहीये. ही अशी मॅच बनली आहे की या मॅचचा शेवटपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगू शकणार नाही आहोत. आता जो मयूर आहे तो मयूरच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्याच्या समोर असणारा फलंदाज नयन आहे तो कोणत्या नजरेने बघतो. नयन म्हणजे डोळे. त्याला या चेंडूकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. कशा प्रकारे या चेंडूला फेस करतोय. ओ जबरदस्ती खेळण्याचा प्रयत्न. उजव्या स्टेज जास्तच बाहेर होता. एकदा कंप्लीट केली. काय हा चेंडू सोडणं गरजेचं होतं का. कदाचित हा वाईड लाईनच्या बाहेर होता. राऊंड द विकेट आले ते बट ऑब्वियस आहे की हा चेंडू वाईड मिळाला असता. पण प्रयत्न करणं सध्या गरजेचं आहे. माहित आहे संघाच्या भल्या भल्या फलंदाजांच्या बॅटला बॉल लागलेला नाही आहेत. कदाचित हा मिस करून वाईट नाही मिळाला तर टेन्शन माझं सुद्धा वाढेल आणि त्यासाठी हा केला प्रयत्न. 2 चेंडू 5 धावा. ओहो 2-5 रोहितने केला हा सामना हिट. मॅच फिनिश. ओम साई 11 या संघाला शेवटच्या 2 चेंडूमध्ये दिलाय सर्वाधिक मोठा धक्का. ये है रोहित टाकवली गावचा सुपुत्र आणि त्याने आज ही मॅच आपल्या नावे केली आहे. रोहित का इस नाम की चर्चा कल भी थी. मोमेंट आता मॅन ऑफ द मॅच नक्की द्यायचा कोणाला हाही प्रश्न आहे. विजय बागडेला द्यायचा की शेवटचा षटकार ज्याने मारला तर रोहितला द्यायचा. पण यात बरीच चर्चा आहे. विजय बागडे तर आपले रेग्युलरली खेळाडू आहेत. बरेचसे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार तर विजय नेहमी असतात. पण यंग टॅलेंटेड खेळाडूपैकी कसा खेळाडू होता जो